नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। आचारसंहिता लागलेली आहे। अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे। मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सुद्धा तारखा जाहीर होतील व जिल्हा परिषदेची आचारसंहिता, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे। आज आपण आरग जिल्हा परिषद गटाविषयी थोडं भाष्य करणार आहोत। आरग जिल्हा परिषद गटामध्ये 7 गावं येतात। प्रामुख्याने आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, लिंगनूर, खटाव, संतोषवाडी व जानराववाडी ही गावं प्रामुख्याने आरग जिल्हा परिषद गटामध्ये येतात। याच्यामध्ये आरग व लक्ष्मीवाडी असा मिळून पंचायत समितीचा एक गण आहे। तसेच उर्वरित जी 5 गावं आहेत, शिंदेवाडी आहे, लिंगनूर आहे, खटाव आहे, संतोषवाडी आहे आणि जानराववाडी आहे, ही खटाव पंचायत समिती गणामध्ये ही गावं येतात। तसं पाहायला गेले तर इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं गत निवडणुकीमध्ये तिथं विजय मिळवला व 2017 ते 2022 या कालखंडासाठी सरिताताई अनिल कोरबू या जिल्हा परिषद सदस्य झाल्या व भाजपनं दोन्ही पंचायत समिती गण सुद्धा भाजपनं राखले व एक हाती सत्ता जिल्हा परिषद गटावर भाजपची राहिली। आणि याच्यामध्ये सर्वात आपणाला सर्वांनाच माहिती आहे की कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून दिलेल्या निधीच्या जोरावर तसं पाहायला गेले तर आरग जिल्हा परिषद गटामध्ये भाजपनं ही सत्ता खेचून आणली। कारण त्याच्या अगोदर नैसर्गिकरित्या काँग्रेसकडे असलेला आरग जिल्हा परिषद गट हा आहे, क्वचित पाहायला गेले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं तिथं सुद्धा पंचायत समितीच्या काही गणावरती सत्ता मिळवली आहे। मात्र तसं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद आरग गटासाठी नेहमीच काँग्रेसने दावा केलेला आहे, काँग्रेस तिथं जिंकलेली आहे। मात्र गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं त्यांना परास्त करत पंचायत समितीचे दोन्ही गण तसेच जिल्हा परिषद गटावरती भाजपनं एक हाती सत्ता मिळवली आणि एक इतिहास घडला म्हणावा लागेल। कारण सुरेश भाऊंनी जो निधी दिला प्रत्येक गावांमध्ये, मग आरगला असेल, लक्ष्मीवाडीला असेल, शिंदेवाडीला असेल, लिंगनूरला असेल, खटावला असेल, संतोषवाडीला असेल, जानराववाडीला असेल, सुरेश भाऊंनी दिलेल्या निधीच्या जोरावर तेथील जनता ही भाजपच्या प्रेमात पडली आणि भाजपचा टक्का आरग जिल्हा परिषद गटामध्ये वाढला व त्या सर्वाच्या पाठीमागे एक हेतू होता की आमच्या गावांचा विकास होईल। आणि तसं पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या सदस्या सरिताताई कोरबू यांनी फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद गटामध्ये विकास केला, पंचायत समितीच्या गणांमध्ये विकास झाला आणि भाजपनं इथं आपला वोटर फार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे, जिवंत ठेवलेला आहे। यावेळेचं जर आरक्षण बघितलं तर आरग जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे। म्हणजे जिल्हा परिषदेला सर्वसाधारण महिला तसेच आरग पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण जाहीर झालेलं आहे। आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी महिला ही खटाव पंचायत समिती गणामध्ये हे आरक्षण पडलेलं आहे। बऱ्याच वेळेला अपेक्षा असते की आम्हाला इथलं तिकीट मिळेल अशी बऱ्याच वेळेला काही उमेदवारांची इच्छा असते। मात्र येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ओपन महिला या पदासाठी भाजपकडून एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल आणि भाजप इथं चांगले उमेदवार देईल। आणि पंचायत समितीला सुद्धा खटाव पंचायत समिती गणामध्ये सुद्धा ओबीसी महिला हे आरक्षण पडलेलं आहे, तिथं सुद्धा एक ताकदीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपचा असेल। आणि राहिला प्रश्न आरग पंचायत समिती गणाचा, तर आरग पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडलेलं आहे। त्यामुळं आरग जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही तितक्याच ताकदीची आणि तुल्यबळ होईल हे नक्की आहे। मात्र भाजपचा मतदारांचा टक्का आरग जिल्हा परिषद गटामध्ये वाढलेला आहे। जवळजवळ 25 ते 26 हजार मतदार या आरग जिल्हा परिषद गटामध्ये येतात
आणि याच्यामध्ये ओपन महिला हे आरक्षण पडल्यामुळं जिल्हा परिषदेला इथला जी जागा आहे इथली आर्गेची ती जागा ही सर्वसाधारण महिलेला देण्याच्या वेळेला ज्या वेळेला जातीय समीकरण येईल त्यावेळेला नक्कीच सर्वसाधारण या प्रवर्गातून महिला उमेदवारी दिली जाईल. त्यामुळं कोणत्याही अदर कास्टचा फार विचार होईल असं वाटत नाही भाजपकडून. तिथं ओपन महिला दिली जाईल व जिल्हा परिषद गटावरती भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असं एकंदरीत चित्र आता तिथं दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर खटाव पंचायत समिती गणामध्ये संतोषवाडी, जांडरावाडी, खटाव, लिंगणूर व शिंदेवाडी ही गावं येतात. ही गावंसुद्धा ही भाजप वेडी गावं आहेत. भाजपनं इथं भरपूर निधी दिलेला आहे आणि भाजपलाच मतदान आम्ही करणार असा त्यांचा सूर आहे. तिथं ओबीसी महिला हे आरक्षण पंचायत समिती गणामध्ये पडलेलं आहे. आणि राहिला प्रश्न लक्ष्मीवाडी आणि आरग हे मिळून एक पंचायत समिती, आरग पंचायत समिती गण जो आहे याच्यामध्ये सर्वसाधारण पुरुष पडल्यामुळं आणखीनच याच्यामध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये फाईट तर होईलच आरग जिल्हा परिषद गटामध्ये. मात्र कुठंतरी भाजपचा टक्का वाढलेला आहे आणि भाजपा हिथं एक सक्षम महिला उमेदवार देईल आणि तीही सर्वसाधारण प्रवर्गातून देईल. त्यामुळं ओपन महिला असेल आणि ती ताकदीची असेल, सक्षम असेल. आणि मागच्या गतवर्षीच्या निवडणुकीच्या वेळेला सरिताताई कुरबू यांची उमेदवारी अक्षरशः फार मोठ्या विकासांची होती, विकास कामांची होती. फार मोठा विकास साधण्यामध्ये त्या सक्सेस झाल्या होत्या आणि त्याच जोरावरती भाजप आता इथे एक सक्षम महिला आरग जिल्हा परिषद गटामध्ये देईल आणि भाजपा इथं आपला गड राखेल असं एकंदरीत चित्र आता पाहावयास मिळत आहे. त्यामुळं येणाऱ्या अपडेट्स आपण देतच राहू. सध्या महानगरपालिकेची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. मात्र 2 ते 4 दिवसामध्ये म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची आचारसंहिता ही जाहीर होईल. तसं पाहायला गेले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक पहिल्या टप्प्यातील जिल्हा परिषदेची होणार आहे. त्यामुळं एकंदरीत सर्व निवडणुका ह्या ताकदीच्या होतील. मात्र भाजपा आर्गेमध्ये आपला टक्का राखेल, तिथं विजयी मिळवेल व ताकदीची व सक्षम जिल्हा परिषद ओपन महिला देईल हे मात्र निश्चित आहे.